स्नेहल एका शांत, हिरव्यागार परिसरातील जुन्या रस्त्यावर येऊन थांबली. रस्त्यावर 20 वर्षाचा जुना फुगीर सूर अजूनही तिच्या कानात घुमत असल्यासारखे वाटले. ती गाडीतून बाहेर पडली. जुन्या कॉन्क्रीट रस्त्यावर उच्च दर्जाचे आणि उच्च टाचांच्या शूजने एक विचित्र, विसंगत आवाज काढला. त्या 20 वर्षात स्नेहलने राजेशला ज्यासाठी सोडले होते ते सर्व साध्य केले होते. ती आता देशातील सर्वात मोठ्या जाहिरात एजन्सीपैकी एकाची प्रमुख होती. तिच्याकडे संपत्ती, प्रसिद्धी आणि कॉर्पोरेट जगात आदरणीय नाव होते. पण हे सर्व असूनही तिच्या आत एक असह्य पोकळ शून्यता होती. तिचा फोन वाजला. तिने न घेताच फोन बंद केला. आज ती सांसारिक संपत्ती किंवा कामासाठी आली नव्हती. ती फक्त एकाच जागेत भरून निघणाऱ्या तिच्या मनाच्या रिकाम्या जागेचे कारण शोधण्यासाठी आली होती. तिची नजर समोर असलेल्या लहान जुन्या गेटवर पडली. घर अगदी तसेच होते जसे तिने सोडले होते. मातीचा रंग थोडासा फिकट झाला होता, पण खिडकीच्या काचा स्वच्छ होत्या आणि वरांड्यातल्या तुळशीचं रोप अजूनही हिरवंगार होतं. तिला आठवले की राजेशने हे तुळशीचे रोप लावले होते, कारण त्याला त्याच्या आईची आठवण येत असे. स्नेहलचे मन जड झाले. 20 वर्षांपूर्वी जेव्हा तिने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली तेव्हा तिला असे वाटले होते की ती स्वतंत्र आणि चांगल्या भविष्याकडे जात आहे. तिने राजेशला सांगितले होते, राजेश, तू चांगला आहेस, पण ही जागा माझ्यासाठी खूप लहान आहे. मला त्या मोठ्या जगात जायचं आहे जिथे यशाचा वास आहे. या जुन्या घरात गुदमरून जगायचं नाही. राजेश सहज म्हणाला होता, माझा आनंद तुझ्या आनंदात आहे स्नेहल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, संपत्तीचा वास कधीही प्रेमाचा सुगंध दाबू शकत नाही. स्नेहलने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आत्मविश्वास जो तिला बोर्डरूममध्ये कधीही सोडत नव्हता तो आज गेला होता. तिचे ओठ थरथरत होते. राजेशने लग्न केलं असेल का? त्याला मुलं झाली असतील? तो आनंदी असेल का? तो तिला माफ करू शकेल का? तिच्या पर्समधून टिश्यू पेपर काढून तिने तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात साचलेला ओलावा पुसला. तिने हळूच गेट उघडला, आत गेली आणि थेट दाराकडे गेली. आता तिच्यात आणि ती पळून गेलेल्या भूतकाळात फक्त एक दरवाजा उभा होता. तिने हात वर केला. दाराच्या लाकडी टोकाला स्पर्श करण्यापूर्वी तिचे बोट हवेत गोठले. तिचे हृदय इतके वेगाने धडधडत होते की जणू काही ते तिच्या शरीरातून निघून बाहेर पडेल. शेवटी तिने दारावर हळुवारपणे ठोठावले. 1 मिनिटपर्यंत कोणताही आवाज आला नाही. स्नेहलचे हृदय धडधडत होते. कोणी आहे का? राजेश आता इथे राहत नाही का? तिने दुसऱ्यांदा थोडा जोरात दार ठोठावले. यावेळी दाराच्या आतून पावलांचा मंद आवाज आला. दाराची कडी काढली गेली आणि दार हळूहळू उघडले. तिच्या समोरचे दृश्य स्नेहलला आणि तिच्या हृदयाला हादरवून टाकत होते. तो राजेश नव्हता. दारावर उभी असलेली सुमारे 20 वर्षांची एक सुंदर, शांत डोळ्यांची मुलगी उभी होती. स्नेहलचा चेहरा फिकट पडला. ती फक्त एवढंच बोलू शकली, ते राजेश कुठे आहेत? मुलीने हळूच हसत उत्तर दिलं, नमस्कार आंटी. बाबा आतच आहेत. प्लीज आत या. बाबा आत आहेत. मुलीच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकून स्नेहलचे कान शांत झाले. आंटी हा संबोधन तिला लगेचच तिच्या वास्तवाची आणि तिच्या वयाची आठवण करून देत होता. स्नेहलने थरथरत्या आवाजात विचारले, तू कोण आहेस? आणि मुलीने दार पूर्ण उघडले, जेणेकरून स्नेहलला आता आतलं दृश्य दिसू शकत होते. घरातून तुपाच्या दिव्यांचा मंद सुगंध दरवळत होता. तोच सुगंध जो तिला नेहमीच राजेशची उपस्थिती जाणवून देत होता. मुलीने नम्रपणे उत्तर दिले, माझे नाव अंजली आहे. मी त्यांची मुलगी आहे. स्नेहलच्या हृदयात एक तीव्र वेदना जाणवत होती. त्याची मुलगी 20 वर्षाची होती. म्हणजे हे अगदी स्पष्ट होतं की राजेश पुढे निघून गेला होता आणि त्याने नवीन जीवन सुरू केले होते. या वेदनेमध्ये तिचा सर्व अभिमान, सर्व संपत्ती आणि कॉर्पोरेट प्रमुख पदाची पदवी अगदी नाहीशी झाली होती. ती तो जो आनंद परत मिळवण्यासाठी आली होती, तो आनंद आधीच दुसऱ्या कुणाचं तरी घर बनले होते. अंजलीने स्नेहलच्या डोळ्यात पाहिलं. ती कदाचित तिचे अश्रू येण्याची वाट पाहत होती. आंटी, आत या. तुम्ही खूप थकलेल्या दिसताय, अंजली काळजीने म्हणाली. स्नेहलने स्वतःला सावरले.
तिला आता पळून जायचं नव्हतं. तिला ते कटू सत्य पाहायचं होतं की ज्या माणसाला तिने अपुरे समजून सोडले होते त्याने स्वतःचे जग किती आणि कोणासोबत सुंदरपणे सजवले होते. ती आत आली. बैठकीच्या खोलीत सर्व काही साधे पण काळजीपूर्वक सजवले होते. भिंतीवर महागडे चित्र नव्हते. त्याऐवजी काही हस्तनिर्मित कलाकृती आणि लहान मुलांचे फोटो होते. आणि मग तिची नजर सोफ्यावर पडली. राजेश त्यावर बसला होता. तो अगदी तसाच दिसत होता जसा तिला तिथे आठवत होता. शांत आणि सौम्य, पण काहीतरी भयंकर वेगळं होतं. तो एका जुन्या साध्या व्हीलचेअरवर बसला होता. त्याचे पाय ब्लँकेटने झाकलेले होते आणि तो एका बाजूला झुकला होता. त्याचे डोळे बंद होते आणि त्याचा चेहरा फिकट पडला होता. त्याचे केस पांढरे झाले होते, पण त्याच्या कपाळावर सुरकुत्या नव्हत्या. स्नेहलच्या ओठातून नकळत एक सुस्कारा सुटला. तिने हातात धरलेली बॅग जमिनीवर पडली. हे काय दृश्य होते? ज्याला ती बलवान आणि स्वावलंबी मानत होती तो आज या अवस्थेत होता. तिने नेहमीच राजेशला इतके बलवान पाहिले होते की तिला त्याच्या कमकुवतपणाची कल्पनाही नव्हती. राजेश, स्नेहल कुजबुजली. अंजली घाईघाईने तिच्या बाजूला गेली. बाबा नुकतेच त्यांचं औषध घेऊन झोपी गेले आहेत. त्यांना जास्त त्रास देऊ नका. स्नेहलचे डोळे अश्रूंनी भरून आले. घरी आल्यावर तिला हे दृश्य पाहायला मिळेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिला वाटले होते की राजेश तिच्यावर रागवेल, तिला टोमणे मारेल किंवा कदाचित आनंदाने येऊन तिला मिठी मारेल. पण तिने कधी कल्पनाही केली नव्हती की तो एका व्हीलचेअरवर इतका शांतपणे बसलेला असेल. स्नेहलने हिम्मत करून विचारले, त्यांना काय झाले अंजली? अंजलीचे डोळे क्षणभर ओले झाले, पण तिने पटकन स्वतःला सावरले. तिने हळूहळू एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, ही काही फार जुनी गोष्ट नाही आंटी. सुमारे 1 वर्षापूर्वी. स्नेहलची नजर राजेशवर होती. 20 वर्षापूर्वीची शांतता अजूनही त्याच्या बंद चेहऱ्यावर चमकत होती. पण आता वेदनेचा एक अदृश्य थर त्यावर पसरला होता. अंजली पुन्हा म्हणाली, 1 वर्षापूर्वी. तिच्या आवाजात अभिमान आणि दुःखाचे एक विचित्र मिश्रण होते. बाबांनी शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका लहान गावात अनाथ आणि गरीब मुलांसाठी एक शाळा उघडली होती. स्नेहल आश्रम. स्नेहल आश्रम. राजेशने त्याच्या हृदयाच्या सर्वात संवेदनशील कोपऱ्यात त्याने वाढवलेल्या जागेचे नाव स्नेहलवर ठेवले होते. हे जाणून स्नेहलला असे वाटले की कोणीतरी तिच्या छातीत गरम लोखंडी सळई घातली आहे. तिने तर राजेशचे जीवन सोडून दिले होते, परंतु राजेशने त्याच नावाला एका उदत्त कार्याचा आधार बनवले होते. तिथे काय झाले? स्नेहलने थरथरत्या ओठांनी विचारले. त्यावेळेस पावसाळा सुरू होता. पावसाचा कोणताही अंदाज न आल्याने अचानक तिथे पूर आला. अंजलीने सोफ्याजवळील एका लहान टेबलावरून पाण्याचा ग्लास उचलला आणि स्नेहलला दिला. बाबांनी अनेकदा सांगितलं होतं की मुलांना पुरापासून वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. ते त्यांना त्यांचं भविष्य म्हणत होते. स्नेहलने पाणी नाकारले. तिचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. पण या क्षणी ती फक्त सत्य गिळून टाकू शकत होती. त्या रात्री पाण्याचा प्रवाह खूप जोरात होता. बाबांना कळले की शाळेच्या मागे असलेल्या खोलीत 2 लहान मुले अडकली आहेत. अंजलीने तिचा आवाज अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. बाबांना माहीत होते की जर त्यांनी मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी उडी मारली नाही तर भिंत कोणत्याही क्षणी कोसळू शकते. त्यांनी कोणताही विचार न करता आत उडी मारली. अंजलीने क्षणभर डोळे बंद केले, जणू काही तोच वेदनादायक क्षण पुन्हा अनुभवला. त्यांनी दोन्ही मुलांना सुरक्षित ठिकाणी ओढले, पण ते शेवटच्या मुलाला घेऊन बाहेर येताच भिंत त्यांच्यावर कोसळली. त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी सांगितलं की ते पुन्हा कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत. म्हणून अंजलीचा आवाज तुटला. स्नेहलचे अश्रू आता पूर्णपणे अनियंत्रित झाले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे गाल अश्रूंनी भिजले होते आणि तिच्या महागड्या ड्रेसवर पडत होते. हा तोच माणूस होता ज्याला तिने कमकुवत आणि सामान्य म्हणून नाकारले होते, पण त्याने इतर मुलांना वाचवण्यासाठी आपले जीवन अर्पण केले. हे सामान्य नव्हतं तर असाधारण ध्येय होतं. तेवढ्या स्नेहलला ती जुनी घटना आठवली. तिने विचारलं, अंजली, तू राजेशची मुलगी नाहीस का? अंजली मंद हसली.
तिने प्रेमाने राजेशच्या कपाळावर हात फिरवला. नाही आंटी, मी त्यांची मुलगी आहे, पण जैविकदृष्ट्या नाही. अंजलीने तिला सांगितले की तुम्ही त्यांना सोडून गेल्यानंतर काही वर्षांनीच त्यांना त्या स्नेहल आश्रमाजवळ एक नवजात मुलगी सोडून दिलेली आढळली. ते त्या मुलीला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नव्हते. त्यांनी मला दत्तक घेतले आणि माझे संगोपन केले. त्यांनी कधीही पुनर्विवाह केला नाही. ते म्हणायचे की ते नवीन नात्यासाठी तयार नाहीत आणि ते मलाच, आई आणि बाप दोघांचेही प्रेम देतील. स्नेहलचे डोके लज्जेने आणि पश्चातापाने झुकले. ज्या माणसाच्या पुनर्विवाहाच्या भीतीने ती थरथर कापत होती, त्याने गेल्या 20 वर्षापासून तिच्याच नावाने आश्रम चालवून आणि एका अनाथ मुलीला वाढवून राजेश आणि स्नेहलच्या प्रेमाला अमर केले आहे. अंजलीने स्नेहलच्या खांद्यावर हात ठेवला. रडू नका आंटी, बाबांना कोणताही पश्चाताप नाही. ते नेहमी म्हणतात की एखाद्याला वाचवण्यासाठी जीव देण्यापेक्षा मोठे काहीही नाही. स्नेहल सोफ्याजवळ जमिनीवर बसून राहिली. तिला हे समजणे कठीण होते की तिने तोडलेले नाते ते तिच्या पायात बेडी समजून निस्वार्थ प्रेम आणि त्यागाच्या धागांनी विणले होते आणि ते एका आश्रम आणि मुलीला समर्पित केले होते. सूर्य मावळला होता. अंजलीने स्नेहलसाठी चहा बनवला. आंटी, प्लीज चहा घ्या. बाबांना उठायला अजून वेळ आहे. स्नेहलने चहाचा कप घेतला, पण तिची नजर राजेशच्या शांत चेहऱ्याकडे वळत राहिली. मी आज रात्री इथेच राहू शकते का अंजली? मला फक्त त्यांना दुरून पाहायचं आहे. अंजलीने उत्साहाने मान हलवली. हे घर नेहमीच तुमचं आहे आंटी. बाबांनी कधीच काहीही बदलले नाही. अंजलीने स्नेहलला त्यांची जुनी खोली दाखवली. खोली अगदी साधी होती, पण सगळं नीटनेटकं होतं. भिंतीवर टांगलेला एक फिकट लग्नाचा फोटो हा तोच फोटो होता ज्या फोटोला स्नेहलने तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये कधीच जागा दिली नाही. बाबांनी हा फोटो कधीच काढला नाही. अंजली कुजबुजली. ते अनेकदा त्याकडे पाहून हसत असत. स्नेहल खोलीत एकटीच बसली होती. तिचे डोळे तिच्या आणि राजेशच्या तरुणपणी आनंदाने हसत असलेल्या फोटोवर खिळले होते. तिला आठवले की ती छोट्या छोट्या गोष्टीवरून राजेशवर कशी ओरडायची आणि राजेश नेहमी शांत राहून तिला माफ करायचा. रात्र गडद होत गेली. स्नेहलने अंजलीला व्हीलचेअरवर त्याच्या खोलीत घेऊन जाण्यास सांगितले, जेणेकरून ती रात्री राजेशची काळजी घेऊ शकेल. अंजली निघून गेल्यावर स्नेहल हळूच राजेशकडे आली. तिने हळुवारपणे ब्लँकेट मागे घेतलं आणि त्याचे पाय लंगडे आणि कमकुवत दिसले. 20 वर्षांपूर्वी हे तेच पाय होते जे तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तासनतास उभे होते. स्नेहलने त्याच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटले. मग झोपेतही राजेशचे ओठ हलले. त्याने स्नेहलचं नाव घेतले. स्नेहलचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. तिने पाहिलं की राजेश ज्या उशीवर डोके ठेवून होता ती इतर उशींपेक्षा जास्त फाटलेली आणि ओली होती. तिने हळुवारपणे उशी काढून टाकली. उशीच्या कव्हरवर एक मोठा पाण्याचा डाग होता जो सुकला होता, पण त्याचा ओलावा अजूनही जाणवत होता आणि उशीखाली एक लहान वाळलेला गुलाब होता. राजेशने तिला पहिल्यांदा भेटताना दिलेला तोच गुलाब. स्नेहलला असे वाटले की तिचे हृदय थांबले आहे. ही उशी, हा डाग, हा वाळलेला गुलाब ही फक्त उशी नव्हती. ती राजेशची 20 वर्षाची अव्यक्त तळमळ होती. ती अशी जागा होती जिथे तो दररोज रात्री एकटा रडायचा, जिथे तो जीवापेक्षाही जास्त प्रेम करणारा नाते आठवायचा. स्नेहल जमिनीवर उशी छातीशी धरून बसली. तिने तिच्या सर्व वेदना अश्रूंमध्ये बदलून दिल्या. मी काय केलं आहे राजेश? मी काय गमावलं आहे? तिचे रडणे थांबू शकत नव्हते. त्या रात्री कॉर्पोरेट क्वीन स्नेहल एका अपयशी पत्नीसारखी झोपली. तिच्या पतीच्या 20 वर्षांपासूनच्या अश्रूंच्या साक्षीदार असलेल्या उशीवर तिचे डोके ठेवून. पहाटेचे पहिले सौम्य किरण खिडकीतून डोकावले आणि थेट राजेशच्या चेहऱ्यावर पडले. स्नेहल, जी रात्रभर बाजू बदलत राहिली, तिला आपल्या कपाळावर मुठीत धरलेल्या वाळलेल्या गुलाबाच्या फुलाचा स्पर्श जाणवला. ती हळूच उठली आणि राजेशला पाण्याचा ग्लास आणून दिला. मग राजेशचे डोळे हळूच उघडले. स्नेहलचे हृदय धडधडत राहिले. 20 वर्षात पहिल्यांदाच ती थेट राजेशच्या डोळ्यात पाहत होती. हे तेच डोळे होते ज्यांनी एकेकाळी तिच्याबद्दल अपार प्रेम आणि विश्वास प्रतिबिंबित केला होता. आज त्यांच्यात एक विचित्र शांत स्वीकृती होती.
कोणतीही तक्रार नाही, कोणतेही प्रश्न नाहीत. राजेशने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लगेचच ओळखीने चमकले. तो क्षणभर स्तब्ध झाला. जणू काही त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने पुन्हा एकदा डोळे मिचकावले, जणू काही ते स्वप्न नाही याची खात्री करण्यासाठी. त्याने आपले कोरडे ओठ उघडले. त्याचा आवाज मऊ आणि थकलेला होता, जणू काही दुरूनच गुहेतून येत होता. स्नेहल, तू खरोखर? 20 वर्षांनंतर हे फक्त 3 शब्द होते, पण त्यांनी सर्व शांतता, सर्व वेदना आणि 20 वर्षांची सर्व अव्यक्त वाट मोडली. स्नेहल, तू खरोखर? स्नेहलच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आधी काय म्हणायचं आहे हे माहीत होते. कोणतेही निमित्त नाही, कोणतेही औचित्य नाही, फक्त सत्य. तिने स्वतःला सावरत आवाज काढला, तोही हुंदक्यांमध्ये अडखळत. मी माफी मागायला आले राजेश. मी तुला सोडून दिलं, तुझी काळजी घेतली नाही. माझ्या सुखाला पैशांच्या वजनात तोललं आणि तुला खूपच कमी समजलं. मला माफ कर. राजेशच्या चेहऱ्यावर हलकी शांत आणि स्मितरेषा उमटली. ती तक्रारीची नव्हती, तर सुटकेची आणि प्रेमाची होती. तू माफी का मागतेस स्नेहल? त्याने हळू आवाजात विचारलं. तू तेच केलं जे तुला योग्य वाटलं. तू मोठ्या उंचीवर जाण्यासाठीच बनली होतीस. मी कदाचित तुझ्या लायक नव्हतो. असं बोलू नकोस राजेश. स्नेहल आता मोठ्याने रडली. तू नेहमीच माझ्या लायक होतास. मीच तुझ्या लायक नव्हते. तुझी सेवा, तुझं निस्वार्थ प्रेम, तुझी निर्मळ आत्मा काहीच मी ओळखलं नाही. अहंकाराच्या पट्टीने माझे डोळे झाकले गेले होते. तेवढ्यात अंजली हातात चहाचा ट्रे घेऊन आत आली. स्नेहल रडताना आणि राजेश शांतपणे हसताना पाहून तिला लगेचच समजलं. तिने ट्रे बाजूला ठेवला आणि राजेशचा हात अलगद सहजावला. बाबा, पहा कोण आलंय. स्नेहल आंटी तुम्हाला भेटायला आलीये. तिने मुद्दाम आंटी शब्दावर जोर दिला, दोघांनाही सध्याची वास्तवता आठवावी म्हणून. राजेशने नजर अंजलीकडे वळवली. त्या नजरेत एक बाप आपल्या मुलीवर करत असलेलं खरं प्रेम होतं. हो बाळा, मी पाहिलंय. तू खूप मोठी झालीयस स्नेहल, त्याने प्रेमाने म्हटलं. स्नेहलने अंजलीकडे पाहिलं. गेल्या वर्षभरात अंजलीने केलेली सेवा, तिची काळजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजेशबद्दल तिचा सन्मान, हे सगळं पाहून स्नेहलने ठरवलं, ती आता या घरातून, या निस्वार्थ प्रेमाच्या ठिकाणाहून कुठेही जाणार नव्हती. तिचं प्रायश्चित्त आता सुरू होत होतं. नाश्ता झाल्यावर स्नेहलने अंजलीला हलक्या हाताने इशारा केला. अंजली, मला तुझ्याशी बोलायचंय. दोघीही स्वयंपाकघरात गेल्यावर स्नेहलने तिचा हात धरला. तू गेल्या 1 वर्षात जे केलंयस ना, त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. पण आता ही जबाबदारी माझी आहे. अंजली थोडी चिंताग्रस्त झाली. पण आंटी, मला यात काही त्रास नाही. मला बाबा खूप प्रिय आहेत. मला माहीत आहे, स्नेहल शांतपणे म्हणाली. पण मी तुझ्या कामाची नाही, माझ्या चुकांची भरपाई करण्याची जबाबदारी घेते. मी आता इथून कुठेही जाणार नाही. त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी मी घेईन. तू आजपासून तुझ्या कॉलेजला आणि आश्रमाला वेळ दे. अंजली खोल श्वास घेत म्हणाली. आपण इथे कायम राहणार? हो, जोपर्यंत ते मला इथे ठेवतील. स्नेहलच्या आवाजात ठामपणा होता. अंजलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. बाबा खूप खुश होतील. स्नेहलने तिला मिठी मारली. 20 वर्षानंतर पहिल्यांदाच तिला आतून खरी शांतता जाणवली. नंतर स्नेहलने आश्रमाबद्दल विचारलं. अंजलीने सांगितलं, आश्रमाचं नाव स्नेहल आश्रम आहे. गावात आहे. बाबा रोज जाऊन मुलांना शिकवायचे. बाबा आजारी पडल्यावर मी आणि गावातील काही लोक मिळून ते चालवत आहोत. स्नेहलच्या मनात एक प्रश्न आला. अंजली, राजेशच्या औषधांचा आणि तुझे खर्च कसे भागतात? मला माहीत आहे की सेवानिवृत्तीनंतर जास्त साठा नसतो. अंजली थोडी शांत झाली. बाबांनी त्यांच्या सगळ्या सेव्हिंग्स आणि थोडीशी जमीन आश्रमाच्या नावावर केली होती. पेन्शनही मुलांच्या रेशन आणि त्यांच्या पुस्तकांवर खर्च होते. माझ्या कॉलेजची फी आणि बाबांच्या महागड्या औषधांसाठी मला माझ्या अभ्यासाबरोबरच ऑनलाईन ट्युशन घ्यावी लागते. स्नेहल ही सगळी गोष्ट ऐकून थोडा वेळ निशब्द उभी राहिली. तिच्या मनात अपराधीपणा, प्रेम आणि कर्तव्य यांचं वादळ धावू लागलं. तिचं प्रायश्चित्त आता खरं रूप घेत होतं. स्नेहल काही क्षण स्तब्ध झाली. जिने करोडोची संपत्ती कमावली होती ती आज तिला व्यर्थ वाटत होती. राजेशने मात्र स्वतःची संपूर्ण मालमत्ता दान करून निस्वार्थ आयुष्य निवडलं होतं. स्नेहलने लगेचच निर्णय घेतला. अंजली, आता तुम्ही काहीही काळजी करू नका. तुझ्या कॉलेजचं, बाबांच्या औषधांचं आणि आश्रमाच्या खर्चाचं सगळं काही मी पाहीन. हीच माझी शिक्षा आहे आणि मी ती प्रामाणिकपणे पूर्ण करेन.
पण आंटी, तुमची मोठी नोकरी आहे ना. मी राजीनामा पाठवला आहे. स्नेहलचा आवाज पूर्णपणे ठाम होता. तिच्या डोळ्यात आता अपराधीपणा नव्हता, फक्त नवा निर्धार चमकत होता. माझी खरी नोकरी इथे आहे, राजेशच्या जवळ. आणि हो, आश्रमाचं नाव स्नेहल आश्रमच राहील. मला दररोज आठवण राहायला हवी की मी कोणती स्नेहल हरवली आणि कोणती स्नेहल परत सापडवली आहे. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने स्नेहलचे हात अलगद चुंबले. स्नेहल थेट राजेशच्या खोलीत गेली. ते व्हीलचेअरवर विसावलेले होते. तिने हलकेच त्यांच्या पायांना स्पर्श केला. आज तिच्याकडे कंपनीची कोणतीही मीटिंग नव्हती. आज तिच्याकडे फक्त सेवा होती. पुढचे काही दिवस स्नेहलसाठी पूर्णपणे नवं पर्व बनले. तिने आपला ऐशोआरामाचा संसार मागे टाकला. ती आता कॉर्पोरेट हेड नव्हती. ती नर्स होती, गृहिणी होती, सेविका होती. ती राजेशला वेळेवर औषधं द्यायची, त्यांची फिजिओथेरपी करायची, हलकं अन्न बनवून द्यायची. राजेश सुरुवातीला अस्वस्थ होत. त्यांना वाटायचं की स्नेहल हे सगळं दयेपोटी किंवा कर्तव्य म्हणून करते आहे, प्रेमाने नाही. एका दुपारी स्नेहल त्यांना जेवण भरवत होती. राजेशने तिचा हात धरला. स्नेहल, त्यांचा आवाज काहीसा स्थिर होता. तुला हे सगळं करण्याची गरज नाही. तू परत तुझ्या जगात जा. मी तुझ्या यशाबद्दल ऐकलंय. मला तुझा आनंद दिसावा असं वाटतं. स्नेहलचे डोळे भरून आले. माझा आनंद तर तुझ्यापासून दूर गेल्या दिवशीच संपला होता. जी संपत्ती मी मिळवली ती माझ्या रिकामेपणाला भरून काढू शकली नाही. मी ज्या मोठ्या जगाच्या शोधात निघाले होते ते मला इथं मिळालं, या छोट्या घरात, तुझ्या डोळ्यात, अंजलीच्या सेवेत. तिने त्यांचा हात आपल्या हातात घट्ट दाबला. आता मी इथे आहे, कुठेही जाणार नाही. 20 वर्ष वाया घालवली, आता अजून वेळ वाया घालवणार नाही. राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्नेहलचे अश्रू पुसले. तू बदलली आहेस स्नेहल, खरंच बदलली आहेस. तुझ्या निस्वार्थ बलिदानामुळे. स्नेहल हलक्या आवाजात म्हणाली. तू तुझ्या वेदना कुणालाही दिसू दिल्या नाहीस. 20 वर्ष माझ्या नावाचा आश्रम चालू ठेवलास. माझी एकही दिलेली वस्तू फेकली नाहीस. माझी वाट पाहिलीस. दुसरं लग्न केलं नाहीस. तू मला शिकवलंस की खरं प्रेम कसं असतं. राजेश हसण्याचा प्रयत्न करत होते, पण डोळ्यात उदासी होती. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं स्नेहल. प्रेमाला अट नसते. मी तुला नेहमी मोकळं ठेवलं, कारण तुला जखडून ठेवायचं नव्हतं. त्याने हळूच तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मला माहीत आहे, माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. माझं शरीर मला साथ देत नाही. आणि जर तू खरंच माझ्यासाठी काही करायचं म्हणत असशील तर. स्नेहलचं हृदय जोरात धडधडलं. बोल राजेश, तू जे सांगशील ते मी करेन. माझ्यानंतर स्नेहल आश्रम तू सांभाळ. त्या मुलांना ते प्रेम दे ज्याची त्यांना गरज आहे. आणि अंजलीची काळजी घे. तिला कधीच हे जाणवू देऊ नकोस की ती अनाथ होती. तू हे वचन देशील? स्नेहलने त्यांचा हात कपाळाशी लावला. हे माझं वचन आहे राजेश. आश्रम आणि अंजली आता माझं सर्वस्व. मी त्यांना कधीच सोडणार नाही. राजेशच्या चेहऱ्यावर एक खोल शांतता पसरली. त्याला वाटलं जणू जीवनाची सर्वात मोठी संपत्ती परत मिळाली, हरवलेलं प्रेम आणि समाधान. दुसऱ्या दिवशी अंजली स्नेहलला आश्रम दाखवायला घेऊन गेली. शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत, गावाच्या वाटेवर चालताना स्नेहलला जाणवलं की ती एका नव्या जगात पाऊल टाकत आहे. स्नेहल आश्रम एक साधं छोटं घर होतं. समोर छोटंसं मैदान ज्यात मुले खेळत होती. गेटवर लिहिलेलं नाव पाहताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. राजेशने त्याच्या आयुष्यातील सर्वात किमती गोष्टीला तिचं नाव इतक्या पवित्र कार्याला दिलं होतं. अंजलीने मुलांना स्नेहलशी ओळख करून दिली. मुलांनो, ही स्नेहल आंटी. आतापासून त्या आपल्या आश्रमाला मदत करतील. सुरुवातीला मुले थोडी लाजली, पण काही क्षणातच स्नेहलभोवती गोळा झाली. त्यांच्या चेहऱ्यावर गरिबीची सावली दिसत होती, पण डोळ्यात एक हट्टी आशा चमकत होती. तीच आशा राजेशने आपल्या त्यागाने जिवंत ठेवली होती. 2 वेण्या घातलेली एक छोटीशी मुलगी स्नेहलजवळ आली. तिने स्नेहलचा हात धरला. आंटी, तुम्ही इथे कायम राहणार ना? स्नेहलने खाली वाकून तिला मिठी मारली. हो ग बाळा, आता मी इथेच राहणार. अंजलीने तिला संपूर्ण आश्रम दाखवला. छोटंसं पुस्तकालय, एक स्वयंपाकघर जिथे गावातील 2 बायका स्वयंपाक करत होत्या, आणि 2 मोठ्या खोल्या जिथे मुले झोपायची आणि अभ्यासही करायची. जागा अगदी साधी होती, पण प्रत्येक कोपऱ्यात प्रेम आणि व्यवस्था जाणवत होती. एका जुन्या फोटोवर अंजली बोट ठेवत म्हणाली, बाबा हा फोटो पाहून आम्हाला गोष्टी सांगायचे.
फोटोमध्ये तरुण राजेश मुलांसोबत हसत उभे होते. तारीख पाहून स्नेहलला जाणवलं तो फोटो तिचं घर सोडल्यानंतर काही वर्षांनी काढलेला होता. त्यांना मुलांना शिकवणं खूप प्रिय होतं. बाबा म्हणायचे की या मुलांच्या भविष्यामध्येच त्यांचं आयुष्य आहे. स्नेहलने आश्रमाची खरी परिस्थिती ऐकली तेव्हा ती हादरली. मुलांची संख्या वाढत होती, पण निधी नसल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. नवीन कपडे, पुस्तके, शाळेची फी काहीच जमून येत नव्हतं. स्नेहलने मनात ठरवलं, ज्या पैशांसाठी तिने फक्त स्वतःच्या अहंकाराला फुगवलं होतं, तो पैसा आता योग्य ठिकाणी वापरला जाईल. अंजली, स्नेहल गंभीर आवाजात म्हणाली, आजच आपण आश्रमासाठी ट्रस्ट तयार करू. माझी सगळी बचत, कंपनीचे सर्व शेअर्स, सगळं या ट्रस्टच्या नावावर करीन. हा आश्रम फक्त राजेशच्या त्यागाचा नाही, तर आपल्या नव्या आयुष्याचा आधार बनेल. तिच्या कानात मुलांचं निखळ हसणं पडलं. ते हसणं तिला कोणत्याही कॉर्पोरेट करारापेक्षा, कोणत्याही करोडोंच्या नफापेक्षा जास्त गोड आणि शांत वाटलं. तिला कळलं, खरी कमाई महागड्या ऑफिसमध्ये नसते, तर अशा छोट्या चेहऱ्यांवर आलेल्या हास्यात असते. आता माझं आयुष्य या आश्रमाचं आणि राजेशच्या नावाचं. आश्रमातून परतताना स्नेहलच्या चेहऱ्यावर एक ताजी चमक होती. तिच्यातला रिकामेपणा पूर्णतः भरला होता. ती आता फक्त राजेशची सेवा करत नव्हती, तर त्याने सुरू केलेल्या पवित्र कार्याला पुढे नेत होती. संध्याकाळी अंजलीने राजेशला व्हीलचेअरवर बसवलं आणि बाहेर घेऊन आली. स्नेहल त्याच्याजवळ बसली आणि शांतपणे त्याचा हात धरून राहिली. तू आश्रम पाहायला गेलीस? राजेशने हळू आवाजात विचारलं. हो राजेश, स्नेहल म्हणाली, आणि मला ती मोठी दुनिया सापडली जी मी 20 वर्ष शोधत होते. मुलं खूप गोड आहेत. ती काही क्षण शांत राहिली, मग ठामपणे म्हणाली, राजेश, मी एक मोठा निर्णय घेतलाय. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि माझी सगळी जमापुंजी, माझे सर्व शेअर्स, सगळं मी स्नेहल आश्रमाच्या नावाने ट्रस्ट तयार करून दान करणार आहे. राजेशचे डोळे मोठे झाले. त्याच्या डोळ्यात आश्चर्याबरोबरच थोडी नाराजीही दिसली. स्नेहल, तू वेडी झालीयस का? हे तुझे 20 वर्षाचे कष्ट आहे, तुझं साम्राज्य आहे. राजेशचा आवाज थोडा मोठा झाला आणि त्याला खोकला आला. स्नेहलने लगेचच त्याला पाणी पाजलं. त्याच्या कपाळावर हात ठेवला. राजेश, हे साम्राज्य माझ्यासाठी कधीच अर्थपूर्ण नव्हतं. तू नेहमी म्हणायचास ना, पैशांचा वास कधी प्रेमाच्या सुगंधाला हरवू शकत नाही. हा पैसा मला तुझ्यापासून दूर घेऊन गेला होता. तिने त्याचा थंड हात आपल्या गालावर ठेवला. मी आता ती जुनी अहंकारी स्नेहल नाही. तुझी सेवा, अंजलीचा स्नेह आणि त्या मुलांची निरागसता यांच्यामुळे मी पूर्णपणे बदलली आहे. हे दान नाहीये राजेश, हे माझं खरं प्रायश्चित्त आहे. हा तो क्रेडिट आहे जो मी आता तुझ्या आयुष्याच्या बॅलन्स शीटमध्ये जमा करायचं ठरवलंय. राजेशच्या डोळ्यातून शांत अश्रू वाहू लागले. आता त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, फक्त प्रेम आणि कृतज्ञता होती. ही ती स्नेहल होती ज्याला तो नेहमी ओळखत होता, जिच्यावर तो नेहमी प्रेम करत राहिला. खूप प्रयत्नाने त्याने हात उचलला आणि स्नेहलच्या डोक्यावर ठेवला. माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. तू माझी खरी स्नेहल आहेस. हे वाक्य ते हळू आवाजात म्हणाले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात पवित्र क्षण होता तो. स्नेहलला जाणवलं की 20 वर्षाच्या तपश्चर्येचं फळ तिला मिळालं. त्या रात्री राजेश खूप शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक खोल विलक्षण शांती होती. स्नेहल रात्रभर त्यांची सेवा करत बसली होती. राजेशच्या डोळ्यात जाग होती, पण त्यात वेदना नव्हती, फक्त प्रेमाने भरलेली शांत नजर होती. ती रात्र स्नेहलच्या आयुष्यातील सर्वात लांबलचक आणि सर्वात शांत रात्र ठरली. राजेशच्या चेहऱ्यावर कुठेही ताण नव्हता. जणू आयुष्याच्या शेवटच्या क्षणात ते तिने दिलेलं प्रेम नजरेत साठवून घेत होते. पहाटेच्या थोडा आधी अंगणात गारवा होता. स्नेहलने त्यांच्या पायावरचा कंबल नीट केला. राजेश, थंडी लागेल तुम्हाला, ती हळू आवाजात म्हणाली. राजेशने खूपच हलक्या हालचालीत हात उचलला आणि तिचा हात स्पर्श केला. तो स्पर्श इतका नाजूक होता की जणू फुलपाखरं पंख फिरवत गेली असावीत. घाबरू नको स्नेहल, राजेश कसाबसा पण अगदी स्पष्ट उच्चारात म्हणाला. मी कधीच तुझ्यावर राग केला नव्हता. तू जिथे होतीस तिथेच मला समाधान होतं. स्नेहलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिला समजलं होतं की हा निरोप देण्याचा क्षण आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते राजेश, आणि आयुष्यभर करत राहीन, ती थरथरत्या आवाजात म्हणाली.
राजेशने शेवटचा एकदा स्मित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यात तेच 20 वर्षापूर्वीचं अटळ प्रेम चमकलं. मग त्यांच्या हातांचा स्पर्श हलका होत गेला. डोळे मिटले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचं स्मित स्थिरावलं. राजेश निघून गेले होते. स्नेहलच्या डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले. ते अश्रू दुःखाचे होते, पण त्याहून जास्त समाधान आणि कृतज्ञतेचेही होते. तिने त्यांचा हात ओढून घेतला आणि अलगद चुंबन दिलं. त्या हातांनी तिला शेवटच्या क्षणीही आशीर्वाद दिला होता. अंजली आत आली. तिने राजेशच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं. मग स्नेहल जवळ आली आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघींनीही मिळून त्या निरपेक्ष प्रेमळ आत्म्याला श्रद्धांजली दिली. राजेशच्या शेवटच्या यात्रेत आश्रमातली सारी मुलं होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यांना माहीत होतं की त्यांच्या बाबांनी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पण केलं होतं. 10 दिवसांनी स्नेहलने राजेश स्नेहल मेमोरियल ट्रस्टची अधिकृत स्थापना केली. आपली संपूर्ण संपत्ती तिने आश्रमासाठी दान दिली. ती राहत असलेलं आलिशान घर विकून टाकलं आणि राजेशचं जुनं साधं घर निवडून तिथेच कायमची राहू लागली. तिने स्वतःची ओळख बदलली. ती आता कॉर्पोरेट हेड नव्हती, तर आश्रमाची व्यवस्थापक बनली होती. अंजलीसोबत मिळून ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत होती. एका संध्याकाळी स्नेहल राजेशच्या खोलीत एकटी बसली. खिडकीतून तिने बाहेर पाहिलं. अंजली मुलांना शिकवत होती. स्नेहल मनात राजेशशी शांतपणे बोलली, "पहा राजेश, तुमची स्नेहल आश्रम आता खरंच माझी स्नेहल बनली आहे. तुमचं प्रेम आणि तुमचा त्याग माझ्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा आहे." तिने त्या दाराकडे पाहिलं. तेच दार ज्यावर तिने 20 वर्षांनी ठोठावलं होतं. आज ते तिच्यासाठी फक्त घराचं दार नव्हतं, ते एका नव्या जीवनाची सुरुवात होती. तिने डोळे पुसले. हे अश्रू आता केवळ आनंद आणि समाधानाचे होते. तिला उमगलं होतं की मनाला खरी शांती मिळाली की अश्रू आपोआप थांबतात. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह. तोपर्यंत व्हिडिओला हाईप देखील करा.